पाकिस्तानमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे। S-400चा वापर कसा करण्यात आला या दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो। ज्या वेळेला पाकिस्तानकडून मिसाईल सोडण्यात आले, ड्रोन सोडण्यात आले, त्यावेळेला S-400च्या माध्यमातून ते मिसाईल त्याच ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले। त्यानंतर आज सकाळी भारताकडून पाकिस्तानमधील अनेक एअर डिफेन्स सिस्टीम ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। ऑपरेशनमध्ये प्रवेशही न करता हार्पी ड्रोनच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला धडा शिकवलाय। तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून केवळ दहशतवादी तळ आणि दहशतवादी संघटनांची मुख्यालये लक्ष्य करण्यात आलेली होती आणि ते स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की कोणतीही नागरी वस्ती किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळांना आम्ही टार्गेट केलेलं नाही। मात्र पाकिस्तानने आगळीक केली तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल आणि त्यानुसारच काल रात्री जेव्हा पाकिस्तानकडून भारतातल्या 15 शहरातल्या लष्करी तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, 15 शहरांमध्ये हल्ल्याचा ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झाला, तेव्हा भारताने तो हाणून पाडला। अमेरिकेच्या पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। सुरक्षित स्थळी जाण्याच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी, अमेरिकेच्या पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांना या सूचना करण्यात आलेल्या आहेत। अमेरिकेच्या पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाहीये असं सरकारकडून सांगितलं जात आहे। लाहोरसह पाकिस्तानातली अनेक एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केलेल्या आहेत। तर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना, पाकिस्तानी दूतावासामध्ये असलेल्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना तिथून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना, पाकिस्तान दूतावासामधील अधिकाऱ्यांना या सूचना करण्यात आलेल्या आहेत। सुरक्षित स्थळी जाण्याच्या अधिकाऱ्यांना या सूचना करण्यात आलेल्या आहेत। पाकिस्तानमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम भारताने निकामी केलेली आहे। 12 शहरात 50 ठिकाणी ड्रोन हल्ले झाले। त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधले अमेरिकन दूतावासातले जे अधिकारी आहेत अमेरिकेचे, त्यांना आता सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। पाकिस्तान सीमेला लागून असलेली जी गुजरात आणि पंजाब या ठिकाणची जी शहर आहेत त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आलेला होता। भारतीय लष्कराने हा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने फक्त दहशतवादी तळ लक्ष्य केले होते। भारताने या संदर्भातली माहिती पाकिस्तान आणि इतर देशांना सुद्धा दिलेली होती। मात्र त्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून भारतामधली काही शहरं ही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला होता। सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना आता अमेरिकन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। पाकिस्तानी दूतावासामध्ये असलेल्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना या सूचना करण्यात आलेल्या आहेत।